सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्दासबोध दशक 5मध्ये आज आपण 6वा समास शुद्ध ज्ञान निरूपण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. समर्थ सांगतात, परमार्थ हा अंतरंगात डोकावून पाहण्याचा विषय आहे. बाह्य जग आपल्याला मायेत बांधते आणि म्हणून आपण अंतर्मुख झाले पाहिजे. डोळे उघडे राहिले की वृत्ती बाहेर धावते. डोळे उघडे राहिले की आपली वृत्ती आपोआप बाहेरच्या जगातील पदार्थांकडे धावते आणि म्हणून अंतर्मुख होण्यासाठी डोळे बंद करून शांत चित्ताने आपण ग्रंथांचे श्रवण करून त्यांचे मनन केले पाहिजे. तरच आपल्याला परमार्थ थोडाफार समजेल. आपल्याला मागच्या भागात समर्थांनी बहुधा ज्ञान करून दिलं. मागचा समास होता बहुधा ज्ञान. त्यामध्ये आपल्याला निरनिराळ्या ज्ञानाची माहिती करून दिली. या जगामध्ये हे ज्ञान समुद्राप्रमाणे पसरलेलं आहे, पण त्यातलं आपल्याला उपयोगी कोणतं आहे, आपल्याला लाभदायक कोणतं आहे, ते ज्ञान या समासातून आपल्याला समर्थ देत आहेत. ज्याप्रमाणे समुद्रात पाणी अथांग पसरलेलं आहे किंवा समुद्राला एक नाव आहे रत्नाकर, त्यामध्ये अनेक प्रकारची रत्नं आहेत. पण आपल्याला जे आवश्यक आहे, आपल्यासाठी जी आवश्यक आहेत ती रत्नं आपण घेतली पाहिजे. त्याप्रमाणे या जगात ज्ञान भरपूर आहे, अथांग आहे. आपल्यासाठी कोणतं ज्ञान आवश्यक आहे ते ज्ञान म्हणजे शुद्ध आत्मज्ञान. त्याचं समर्थ या ठिकाणी निरूपण करतात. ब्रह्मज्ञानी पुरुष निश्चितपणे एक गोष्ट सांगतात, ती अशी की या विश्वामध्ये आत्मस्वरूप अंतर्बाह्य परिपूर्णपणे भरलेले आहे. आत्मस्वरूप आणि आत्मज्ञान भिन्न नाहीत, एकरूपच आहेत. माणसाच्या हृदयात आत्मा वास करतो, म्हणून त्याला अगदी आतून हृदयापासून ज्ञान हवेसे वाटते. ज्याप्रमाणे अन्ना वाचून देह जगत नाही, त्याप्रमाणे ज्ञाना वाचून मानवी जीवनही चालत नाही, चालणारही नाही. ज्ञानाचे प्रथम साधन म्हणजे बुद्धी आहे. ज्ञान मिळवण्याचे प्रथम साधन कोणते? आपली बुद्धी. ज्ञानाचे स्वरूप, मार्ग, कक्षा आणि भांडार माणसाच्या बुद्धीवर अवलंबून असतात. त्याच्या बुद्धीत फरक पडला की आपोआपच त्याच्या ज्ञानात सुद्धा फरक पडतोच. उदाहरणार्थ, लहान मूल जगात वावरते. जेव्हा ते जन्माला येते त्यावेळेला त्याच्या परीने त्याला ज्ञान असतेच. ते मूल वाढू लागले, वयात आले की त्याच्या शरीरात, मनात आणि बुद्धीमध्ये सर्व बाजूंनी बदल होतो. पण त्याबरोबरच त्याच्या ज्ञानात सुद्धा विलक्षण बदल घडून येतो. सर्व संतांचे म्हणणे असे आहे की माणसाच्या अवस्था फक्त दोनच आहेत, एक ज्ञानाची आणि दुसरी अर्थातच अज्ञानाची. आणि यांना अनुसरून बुद्धीच्या देखील दोन अवस्था आहेत, एक
आत्मबुद्धीची आणि दुसरी देहबुद्धीची. आता आत्मबुद्धी आणि देहबुद्धी म्हणजे काय? समर्थ सांगतात, देहबुद्धीमध्ये बुद्धीचे तोंड इंद्रियांकडे, देहबुद्धीमध्ये बुद्धीचे तोंड इंद्रियांकडे आणि इंद्रियांचे तोंड बाहेरच्या जगातील पदार्थांकडे असते. म्हणजे मनुष्य आपल्या देहाला, शरीराला महत्त्व देतो. आत्मबुद्धीमध्ये याच्या उलट असते. इंद्रियांचे तोंड बुद्धीकडे आणि बुद्धीचे तोंड आत्म्याकडे असते. म्हणून नाव काय? आत्मबुद्धी. देहबुद्धीच्या चळवळीने विज्ञान, विद्या आणि कला यांची वाढ होते. ते सगळे अज्ञानात जमा होते. देहबुद्धीने मिळवलेले ज्ञान आहे ते अज्ञानात जमा होते. आत्मबुद्धीचा उपयोग केल्याने अज्ञान कमी कमी होत जाऊन अखेर मनुष्याला आत्मज्ञान होते. या समासात समर्थांनी या आत्मज्ञानाचे म्हणजे शुद्ध ज्ञानाचे वर्णन केले आहे. म्हणून समासाचं नाव आहे शुद्ध ज्ञान निरूपण. सर्वात प्रथम स्वामीजी आपल्याला ज्ञानाचे लक्षण काय आहे ते सांगतात. समाधान हेच ज्या ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. ते ज्ञान कसे असते ते स्पष्ट आणि सोपे करून सांगावे अशी शिष्याने विनंती केल्यानंतर सद्गुरू श्री समर्थ माऊली म्हणतात, हे शिष्या ऐक, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि आपण आपल्याला पाहणे म्हणजे ज्ञान होय. आपले खरे स्वरूप पाहणे हेच खरे ज्ञान. मुख्य म्हणजे देवाला, ईश्वराला जाणावे. आपल्या आतमध्ये असलेला जो खरा मी आहे तोच आपले खरे स्वरूप आहे ते आपण ओळखावे. या विश्वात कायम टिकणारे काय आहे आणि तात्पुरते टिकणारे काय आहे ते निश्चितपणे ओळखावे. याला म्हणतात ज्ञान. खरा मी आत्मस्वरूप आहे. तोच ब्रह्मरूप म्हणून ईश्वर आहे आणि ते स्वरूपच कायम टिकणारे आहे. ज्या अवस्थेमध्ये प्रकृतीचा दृश्य पसारा संपतो, मायेचा दृश्य पसारा संपतो, पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेले पदार्थ नाहीसे होतात आणि मी तू हे द्वैत जेथे समूळ नष्ट होते त्या अवस्थेला ज्ञान म्हणतात. जे आत्मस्वरूप आहे ते मन, बुद्धी आणि इंद्रिये यांच्याद्वारे जाणता येत नाही. तेथे तर्क चालू शकत नाही. ते आत्मस्वरूप परावाणीच्या पलीकडे आहे. त्या अनुभवाला ज्ञान असे म्हणतात. जेथे दृश्याचे भान संपूर्णपणे नाहीसे होते, जेथे मी जाणतो, मला ज्ञान आहे या जाणीवेला अज्ञान मानले जाते, असे अत्यंत विमल, शुद्ध जे स्वरूप भान त्याला ज्ञान म्हणतात. देहबुद्धीच्या 3 अवस्था ओलांडून 4थ्या अवस्थेत प्रवेश केल्यानंतर आत्मबुद्धी उदय पावते. पण ही सुद्धा मावळून केवळ स्वरूप उरणे हे खरे ज्ञान आहे. मग 4थी अवस्था कोणती? तर तुर्या ही 4थी अवस्था आहे आणि ती सर्व साक्षिणी असते म्हणून तिला ज्ञान म्हणतात. परंतु स्वामीजींच्या मते असे म्हणणे देखील बरोबर नाही. कारण त्या अवस्थेत सुद्धा साक्षी रूपाने पदार्थांचे ज्ञान शिल्लक असतेच. दृश्य पदार्थाचे ज्ञान याला पदार्थ ज्ञान म्हणतात. तर दृश्यरहित शुद्ध स्वरूप जाणणे
दृश्यरहित शुद्ध स्वरूप जाणणे याला स्वरूप ज्ञान म्हणजे आत्मज्ञान असे म्हणतात. ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाखेरीज काहीच शिल्लक राहत नाही ते सर्वसाक्षीपणा असू शकत नाही आणि म्हणून तुर्यावस्थेमध्ये होणारे ज्ञान शुद्ध आत्मज्ञान मानूच नये. ज्ञान म्हणजे अद्वैत आणि तुर्यावस्थेत साक्षीत्व असल्याने ते द्वैत असते. म्हणून तुर्येपेक्षा शुद्ध ज्ञान हे स्वतंत्र आहे. तुर्येपेक्षा शुद्ध ज्ञान हे निराळेच आहे हे आपण जाणून घ्यावे. उपनिषदांमधील महावाक्यांमध्ये आत्मज्ञानाचे संपूर्ण रहस्य सामावलेले आहे. पण त्याचा नुसता जप करून चालत नाही. महावाक्यांचा नुसता जप करून चालत नाही, तर त्यावर मनन करून चिंतन करून आपण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. जे शुद्ध परमात्म स्वरूप आहे ते आपण स्वतः आहोत. जे शुद्ध परमात्म स्वरूप आहे ते आपण स्वतः आहोत याचा साक्षात अनुभव येणे याला शुद्ध स्वरूपज्ञान म्हणतात. हे सर्व श्रोत्यांनी सर्वप्रथम जाणून घ्यावे, समजून घ्यावे. उपनिषदांतील महावाक्यांचा उपदेश तर उत्तम आहेच, परंतु त्याचा नुसता जप करायला सांगितलेले नाही. साधकाने महावाक्यांचा अर्थाचा विचार करणे अत्यावश्यकच आहे. महावाक्यांमध्ये परमार्थाच्या उपदेशाचे सार आहे यात शंकाच नाही, पण त्याच्या अर्थासंबंधी विचार, चिंतन आणि मनन केलेच पाहिजे. केवळ जप केल्याने अज्ञानाचा अंधार नाहीसा होत नाही आणि होणारही नाही. आत्मा ब्रह्मस्वरूप किंवा परमात्मस्वरूप आहे आणि आपण प्रत्येकजण वास्तविक विचार केला तर आत्मस्वरूपच आहोत, परमात्मस्वरूपच आहोत. म्हणून आपण ब्रह्मस्वरूप किंवा परमात्मस्वरूप आहोत. सर्व महावाक्यांचा हाच उपदेश आहे. आपण तत्वता आत्मस्वरूपच आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होणे असे समजावे. या ज्ञानाला वेदांतामध्ये शुद्ध आणि निर्मळ स्वरूपज्ञान म्हटले गेले आहे. हे ज्ञान अतिशय सूक्ष्म असल्याने आपल्या आतमध्येच उदय पावते. या ज्ञानाचा उदय आपल्या आतमध्येच होतो. उपनिषदातील महावाक्यांचे मनन चिंतन करून त्यातील अर्थाचा स्वतः अनुभव घेणे हे ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे आणि परमार्थ हा तर अनुभवाचा प्रांत आहे. तेथे पोकळ बडबड कामाची नाही. साधू संत महात्म्यांनी याचा अनुभव घेतला आणि नंतर मग तो आपल्या सांगितला. म्हणून जगद्गुरू श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज या बाबतीत सांगतात. त्यांचे 2 अभंग आहेत. अनुभवे आले अंगा, अनुभवे आले अंगा, ते या जगा देतसे, ते या जगा देतसे. किंवा तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे. मला अनुभव आल्याशिवाय मी लोकांना सांगत नाही. अनुभवाचे लोक बोलणे लोकांना पटते. अनुभवाशिवाय बोलले तर ती व्यर्थ बडबड असते. म्हणून महाराज सांगतात की अनुभवे आले अंगा ते मी या जगाला देतो. अहम ब्रह्मास्मी. अहम
ब्रह्मास्मी हे जे महावाक्य आहे त्याचा अर्थ काय? मी देह नसून परात्पर शुद्ध मुक्त परब्रह्मच आहे. हा महावाक्यांचा खरा शुद्ध आणि सूक्ष्म अर्थ आहे. आपले हरवलेले आत्मस्वरूप आपल्याला पुन्हा प्राप्त होणे, आपला खरा मी ओळखणे हे ज्ञान फारच दुर्लभ आहे. कारण ते ज्ञान आरंभापासून शेवटपर्यंत स्वयंभू आत्मस्वरूपच आहे. ते ज्ञान स्वतःला प्रकाशित करणारे स्वस्वरूपच आहे, जेथून हे सर्व विश्व प्रगट होते, व्यक्त होते आणि शेवटी जेथे लय पावते म्हणजे या विश्वाचा नाश होतो. त्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की मग बंधनाची भ्रांतीच नाहीशी होते. ते विश्वच मुळी स्वरूपात लीन झाल्याने आत्मज्ञानी पुरुषाला बद्धपणाची भावना उरत नाही. बद्धपणाची भावना त्याला राहत नाही. स्वस्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव येईपर्यंत अनेक मते आणि मतांतरे यांच्यात आपल्याला विरोध आढळून येतो. परंतु आत्मज्ञान झाल्यानंतर हा सारा विरोध मावळतो, नष्ट होतो. त्याचा अत्यंत बारकाईने विचार केल्यास त्या सर्वांमध्ये पूर्ण ऐक्य दिसून येते. यासाठी अतिशय सूक्ष्म म्हणजे सखोल आणि व्यापक विचार मात्र आपण केला पाहिजे. अगदी शुद्ध आत्मस्वरूप हेच या दृश्य चराचराचे मूळ आहे असा प्रत्यक्ष अनुभव येऊन जे ज्ञान होते त्याला वेदांतशास्त्रात शुद्ध ज्ञान असे म्हटले आहे. आपण स्वस्वरूपाचा, आपल्या मूळ रूपाचा शोध घेऊ लागलो तर स्वाभाविकपणे ते स्वरूप ज्ञानमय असल्याने ते अज्ञान आपोआपच नाहीसे होते. म्हणून आत्मज्ञानाला मोक्ष देणारे ब्रह्मज्ञान असे नाव आहे. ज्यावेळी आपण आपलाच शोध घेऊ लागतो त्यावेळी स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव आपल्याला येतो. आत्मा हा सर्वव्यापी असल्याने आपण आत्मज्ञानामुळे सर्वज्ञ बनतो. अर्थात मी म्हणजे देह हे एकदेशीत्व संपून जाते आणि आत्मा हेच आपले स्वस्वरूप खरे स्वरूप असल्याने सर्वज्ञता आपल्या अंगी बांधते. मी कोण आहे हे जाणण्याचा हेतू मनात बाळगून जर आपण मीचा शोध घेऊ लागलो तर खरा मी देहाच्या पलीकडे आहे असा आपल्याला अनुभव येतो. देहाच्या पलीकडे असणाऱ्या मीला पाहता पाहता आपण निश्चितपणे आत्मस्वरूपच होतो. पूर्वी होऊन गेलेल्या थोर ज्ञानी महात्म्यांना अशा प्रकारचे आत्मज्ञान प्राप्त झाले होते. आत्मज्ञानच सर्व वेदांचे, सर्व शास्त्रांचे रहस्य आहे. सर्व संतांचे मर्म देखील आपल्याला तेच सांगत आहे. श्रद्धावान पुरुषांना त्यांच्या भाग्यानुसार आत्मज्ञान प्राप्त होत असते. महामुनी वसिष्ठ आणि महर्षी व्यास, समाधानी शुकदेव महाराज व देवर्षी नारद, महाज्ञानी जनकाधिक आत्मज्ञानाने थोर पदाला पोचले. वामदेवादी योगेश्वर, महर्षी वाल्मिकी, महर्षी अत्री, ऋषीश्वर, शौनक हे सर्वजण तत्त्वज्ञानाचे रहस्य जे आत्मज्ञान त्यानेच परमपदाला पोचले.
सनकादिक महाज्ञानी आणि आदिनाथ स्वयं भगवान शंकर, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ हे सर्व नाथपंथी महायोगी आणि असंख्य महात्मे आत्मज्ञानामुळे कृतकृत्य झाले. मोठमोठे सिद्ध व मुनी आणि महान अनुभवी या सर्वांच्या अंतरंगाची जी अवस्था ती म्हणजे आत्मज्ञान होय. ज्या ज्ञानाच्या आनंदाने श्री महादेव निरंतर डोलत असतो, जे आत्मज्ञान वेदशास्त्रांचे सार आहे, जो योग्य प्रमाणांनी निश्चित केलेला निर्णय आहे, जे अतिशय सूक्ष्म विचारांनी योग्य ठरते, जे श्रद्धावंतांना त्यांच्या त्यांच्या भाग्यानुसार प्राप्त होते, पूर्वी होऊन गेलेले, सध्या जिवंत असलेले आणि भविष्यकाळात पुढे होणारे सर्व साधू संत आणि सज्जन यांचे गुह्य गुप्त असलेले जे आत्मज्ञान जे आहे ते मी आता सांगतो, असे समर्थ माऊली आपल्या सांगतात की जे अत्यंत गुप्त ज्ञान आहे, गुह्य ज्ञान आहे, ते मी तुम्हाला सांगतो. समर्थ म्हणतात, आत्मज्ञान हे सर्व ज्ञानाचे शिखर आहे. ते सद्गुरूंच्या कृपेने विनासायात प्राप्त होते. सद्गुरूंचे वचन हेच आत्मज्ञानाच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ प्रमाण समजावे. ते सांगतात, तीर्थ, व्रत, तप, दान, धूम्रपान, पंचाग्नी साधन, गोरांजने इत्यादी साधनांनी आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आत्मज्ञान हेच सगळ्या परमार्थ साधनांचे खरे फळ आहे. तेच ज्ञानाची परमावधी आहे. संशय वृत्तीचे मूळ आत्मज्ञानाने समूळ नष्ट होते. जगात अनेक भाषा आहेत आणि प्रत्येक भाषेत कितीतरी ग्रंथ आहेत. शिवाय प्रत्यक्ष वेदांतावर अनेक ग्रंथ आहेत. या सर्वांचा गहन अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे आत्मज्ञान. पुराणांचा अभ्यास करून आत्मज्ञान होत नाही. ते सांगता सांगता वेदही थकले. पण असे असले तरी स्वामी सांगतात की ते आत्मज्ञान आता या क्षणी श्री सद्गुरूंच्या कृपेने समजावून देईन. आपण त्या आत्मज्ञानाचा आणखीन विचार करणार आहोत. तो पुढच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.